आणि या घडीची महत्त्वाची बातमी मुंबईतल्या malaडमध्ये 2 गटात तणाव निर्माण झालाय। कलश यात्रेदरम्यान 2 तरुणांना मारहाण करण्यात आली आहे। भगवा झेंडा फडकावत जाणाऱ्या दोघांना मारहाण करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। काल रात्री पिंपरीपाडामध्ये ही घटना घडली आहे। malaड परिसरामध्ये 2 गटामध्ये तणाव निर्माण झालाय। malaड पूर्व भागामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। कलश यात्रेदरम्यान 2 तरुणांना मारहाण करण्यात आली आहे। भगवा झेंडा घेऊन जाणाऱ्या 2 तरुणांना मारहाण करण्यात आलेली आहे। malaड पूर्वमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। काल गुढीपाडवा होता, आज रमजान ईद होती आणि या पार्श्वभूमीवरती कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी प्रशासनाकडून पोलिसांकडून घेतली गेली होती। पण malaड पूर्वमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मृत्युंजय, नेमकं काय घडलं आणि परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे का? नक्कीच काल मुंबईत malaड ईस्ट जे पिंपरीवाडा हा परिसर आहे, इथे काल गुढीपाडवाच्या निमित्ताने कलश यात्रा काढली गेली होती। कलश यात्राच्या समापन नंतर लोक आपल्या घरी जात होते, तेव्हा 2 तरुण जेव्हा पठाणवाडी या परिसरातून निघत होते त्यांच्या हातात भगवा झेंडा होता आणि जेव्हा एका मशिदीच्या बाहेरून रस्त्यावर जाताना जे काही लोक तिकडे जमा झाले होते एक समुदायाचे, त्यांनी भगवा झेंडा खेचण्याचा प्रयत्न केला आणि तिथून वाद निर्माण झाला आणि नंतर हे जे 2 तरुण होते ज्यांच्या हातात भगवा झेंडा होता त्यांना मारपीट करण्यात आली आणि आपण दृश्यामध्ये पाहू शकतो की तब्बल 40 ते 50 लोक होते आणि काही लोकांनी हे 2 तरुणांना मारण्याचा पिटण्याचा मारपीट करण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर हे तरुणांनी आपली जी तक्रार होती ते कुरार पोलीस स्टेशनमध्ये नोंद केली आहे। मुंबई पोलिसांचं असं म्हणणं आहे की सध्या ते लॉ अँड ऑर्डर मध्ये, कारण आज ईद पण आहे, लॉ अँड ऑर्डर मध्ये त्यांची टीम होती, पण यावर कारवाई केली जाणार आहे आणि त्याची जी अधिकृत माहिती आहे तेही दिलं जाणार आहे। पण सध्या परिस्थिती सामान्य आहे, परिसरमध्ये शांती आहे, पण जी जशा प्रकारची घटना काल घडली यावर मुंबई पोलीस अलर्ट आहे। तर मुंबई पोलिसांनी सांगितलंय की योग्य कारवाई केली जाईल आणि हे जे 2 तरुण आहे त्यांनी आपली तक्रार केली आहे। दुसरीकडे जे हिंदू संघटन आहे त्यांनी सांगितलंय की जर कारवाई नाही केली तर एक मोठा आक्रोश आंदोलन आपण या परिसरात करणार आहेत, अशा प्रकारचं एक धमकी ही हिंदू संघटनांनी दिली आहे। मृत्युंजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।